नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शरीर सुखापायी बायको प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा जीव घेई। ही घटना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे घडली असून होसूर येथील पांडप्पा यांचा विवाह लक्ष्मीबाईच्या सोबत झाला होता। त्यानंतर त्यांना 2 मुलेही झाली। त्यांचा संसार सुखासमाधानाने चालला असताना त्यांची पत्नी लक्ष्मीबाई ही गावातीलच रमेश बडिगेर या पुरुषाच्या नादाला लागली। तिचा पती पांडप्पा हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता। त्याच्या घरची परिस्थिती ही बेताचीच होती। त्याची गावात थोडीफार शेतजमीन होती, तरीही तो दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करण्यासाठी जात होता। पांडप्पा रोज कामावरून येताना दारू पिऊनच घरी येत होता। त्याच्या कामाच्या अतिताणामुळे दारूच्या नशामुळे तो लगेचच झोपी जात होता। लक्ष्मीच्या आणि त्याच्या वयात कमीत कमी 12 वर्षाचे अंतर होते। एकतर वयात फरक आणि त्यांच्यातील निरस्ता यामुळे लक्ष्मीचे पाऊल घसरायला वेळ लागला नाही। नवरा कामावर गेला की लक्ष्मी ही आपल्या प्रियकर रमेश याला घरी बोलावून घेऊन त्यांच्यासोबत सेक्स करून मजा करत होती। त्या दोघांच्या अनैतिक संबंधाची चर्चा संपूर्ण गावभर होत होती। ही चर्चा पांडप्पाच्या कानावर पडायला वेळ लागला नाही। आपली पत्नी ही दुसऱ्या पुरुषाच्या नादाला लागली आहे असे समजल्यावर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती। या कारणावरून त्या दोघा नवरा बायकोमध्ये दररोज भांडणे होत होती। दारू पिऊन तो आपली पत्नी लक्ष्मीस मारहाण करीत होता। तो तिला रमेशचा नाद सोड आणि मुलाबाळाकडे लक्ष दे असे सांगत होता, पण ती त्याच्या नादाला लागली असल्याने नवऱ्याला काडीचीही ती किंमत देत नव्हती। तिला जे शरीर सुख पाहिजे होते ते रमेशकडून तिला मिळत होतं। त्यामुळे ती भांडणात म्हणत असे की तू मला जे शरीर सुख देत नाही म्हणून मी त्याचा हात धरला आहे, असे म्हणून ती पांडप्पाच्या मर्दानगीवर बोट ठेवत होती। लक्ष्मीच्या या बाहेर खालीपणामुळे पांडप्पाची गावात आबरू गेली होती। त्याला रस्त्यावरून येणे जाणेही मुश्किल झाले होते। लक्ष्मी सांगूनही ऐकत नव्हती, त्यामुळे त्याला काय करावे काय नको असे झाले होते आणि तिचा तो भांडखोर स्वभाव तिला नडत होता। त्यामुळे तो सतत दारूच्या नशेत राहत होता। पांडप्पाच्या घराच्या बाहेर गेला की रमेश घरात येत असे। आपली बायको हातची गेली आहे, तिला सांगूनही काही उपयोग नाही असे म्हणून तो गप्प राहत होता। धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी त्याची अवस्था झाली होती। आपल्या मुलाकडे बघून तो गप्प राहून सगळे सहन करीत होता। लक्ष्मी मात्र रमेशच्या नैतिक संबंधात इतकी वाहून गेली की तिला तिच्या मुलांची काळजी होती ना तिच्या नवऱ्याची काळजी होती। याउलट ती नवऱ्याला धुसफूस करीत होती, तुझ्यात दम नाही तरीही मी तुझ्याबरोबर राहते। मी जे करते ते डोळे मिटून गप्प बघत राहायचे, नाहीतर घराच्या बाहेर जायचे। मी कशी वागायचे ते मी ठरवणार, तुम्ही मला सांगायचे नाही, असे म्हणून ती त्याला गप्प करीत होती। लक्ष्मी ही दिसायला बऱ्यापैकी देखणी होती, तरुण होती, परंतु ती शरीर सुखापासून वंचित होती। तिची ती गरज रमेशने हेरली होती। तो तिच्याशी मनसोक्त कामक्रीडा करीत होता। तो कधीही आला तरी ती त्याच्यासोबत शरीर संबंध तयार करण्यास तयार होत असे। त्यामुळे दिवसाही त्यांच्यात शरीर संबंध होत असत, पण काळ आणि वेळ न पाहता कधीही भोंगळं होऊन संभोग करणे कधीतरी महागात पडणार याची त्यांना जाणीव नव्हती। याउलट रात्रंदिवस हाच नंगानाच करावा, त्यासाठी अडसर ठरणाऱ्या पांडप्पाचा काटा काढावा असे नीच विचार त्यांच्या मनात येत होते। त्यांचा हा खेळ फार दिवस चालणारा नव्हता। अखेर तो दिवस उगवला। नेहमीप्रमाणे पांडप्पा कामावर निघून गेला। लक्ष्मीने घरातील सगळ्या कामाची आवरावर केली असता तिला निवांत मिळाला।
तशी तिला शरीर सुखाची इच्छा झाली. तिने लगेचच रमेशला फोन करून घरी बोलावून घेतले. तोही तिकडे तयारच होता. तिचा फोन येताच तो बाईकवर बसला आणि तिच्या घरी आला. घरामध्ये शिरताच त्याने तिला मिठीत आवळले. तिनेही त्याला आवळून तोंडाला तोंड लावले. चुंबनाची देवाणघेवाण करत ते निर्वस्त्र झाले. तिला बेडवर पाडून तो तिच्यावर पडला. तिच्या स्तनांचे मर्दन करत तिचे चुंबने घेऊ लागला. तिचीही उत्तेजना तर फार अफाट वाढली होती. त्याच्या कमरेभोवती तिने पायाचा विळखा टाकून आवळून धरत होती. तिच्या मनातील घालमेल त्याने ओळखली आणि मुख्य कामाला सुरुवात केली. पाहता पाहता दोन शरीर एक झाले आणि संभोगाचा आनंद लुटू लागली. बेडवरचा खेळ रंगात आला होता. त्या दोघांशिवाय घरात दुसरे कोणीही नसल्याने दोघेही स्वर्गसुखात होते. इतक्या दरवाजावर थाप पडली. सुरुवातीला ती थाप त्यांना ऐकू आली नाही, मात्र जोरजोरात दरवाजावर थाप पडत असल्याचा आवाज आल्याने ते भानावर आले. दोघांनीही आपले कपडे सावरले. गाऊनवरच तिने रागारागाने दरवाजा उघडला. दरवाजामध्ये तिचा नवरा पांडप्पा होता. तो दारूच्या नशेत असला तरी त्याला शुद्ध होती. तो आत गेला आणि बेडवर बनियन आणि अंडरपॅन्टवर बसलेला रमेश त्याला तिथे दिसला. तो काय ओळखायचे ते तो ओळखला होता. तो रागाने लालबुंद होत तो रमेशला मारायला धावला. माझ्या बायकोबरोबर संबंध ठेवतोस काय? थांब तुला बघतोस, असे म्हणत तो त्याच्या अंगावर गेला. त्याचवेळी त्याची बायको लक्ष्मी ही आडवी आली. त्याला काही बोलायचे नाही, मी बोलवलंय त्याला, असे म्हणत तिने त्याला रोखले आणि तो तिलाही शिवीगाळ करू लागला. रमेश, लक्ष्मी एका बाजूला तर पांडप्पा हा एका बाजूला असा वाद पेटला होता. शरीर सुखात अडसर ठरतो म्हणून आधीच ते दोघे पांडप्पावर चिडून होते. त्याचा काटा काढायचा हाच विचार ते करत होते. आता तर त्याने रंगाचा भंग केला होता. शरीर सुख घेत असतानाच तो आल्याने सारा बिचका झाला होता. त्याचाही राग होता. तसेच त्याने रंगेहात पकडल्यानेही त्या दोघांच्या रागाचा पारा चढला होता. पांडप्पा आरडाओरडा करत शिवीगाळ करीत होता. त्यामुळे शेजारी पाजारी जमा झाले तर सगळीच बेअब्रू होणार होती. त्यामुळे चिडलेल्या लक्ष्मीने आणि रमेशने त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी नशेत असणाऱ्या पांडप्पाला खाली पाडले. ती त्याला लाथाबुक्क्याने तुडवत होती. त्यातच तिला घरातील कोपऱ्यात शेतीचे लोखंड अवजार दिसले. तिने ते उचलले आणि पांडप्पाच्या डोक्यात 2-3 वेळा घातले. त्यामुळे त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. त्याला ओरडण्याची संधीही तिने दिली नाही. त्याचे डोके फुटून सगळे रक्त जमिनीवर पसरले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. आपल्या हातून आपल्या नवऱ्याचा खून झाला आहे हे बघून तिला घाम सुटला. तिने लगेच रमेशला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितले. आपल्या हातून खून तर झाला आहे, पण हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्यांनी एक वेगळाच प्लॅन केला. मध्यरात्रीच्या सुमारास त्या दोघांनी त्याचा मृतदेह एका घोंगड्यात गुंडाळला आणि पांडप्पाची होंडा गाडी होती. त्या गाडीवर रमेशने त्याचा मृतदेह टाकला आणि ती गाडी घेऊन तो हुसूर येथील नदीवर आला. नदीच्या पुलावर गाडी लावून त्याने त्याचा मृतदेह पुलाजवळ रस्त्यावर टाकला आणि त्याची बाई काही अंतरावर उभी केली, जेणेकरून पांडप्पाचा अपघातात मृत्यू झाल्याचा त्यांनी तसा बनाव केला. परंतु हे करताना तो एक विसरला होता. त्याने त्याचा मृतदेह घोंगड्यात गुंडाळलेला होता तो तसाच तेथे टाकला होता. तेथेच त्याचा डाव फसला होता. दुसऱ्या दिवशी कटकोळ पोलिसांना नदीच्या पुलावर एका इसमाचा घोंगड्यात गुंडाळलेला मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनास्थळाची पाहणी केली. कुठल्या तरी जड वस्तूने प्रहार केल्याने मैताचे डोके फुटल्याचा अंदाज पोलिसांनी लावला.
जवळच बाईक असल्याने त्यावरून पोलिसांनी मैताची ओळख होसूर येथील पांडप्पा जटनावार अशी पटवली होती. मैताचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कटकोळ येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. मैताच्या शेजारी असलेली होंडा बाईक पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतली, तर सोमवारी सकाळी लक्ष्मीबाई हिने आपला नवरा बेपत्ता असल्याचा अहवाल आणला. कटकोळ पोलिसांनी लक्ष्मीबाईकडे या घटनेची चौकशी केली असता ती पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. त्या दरम्यान पोलिसांना लक्ष्मीचे गावातीलच रमेश बडिगेर यांच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मिळाली होती. तिच्या बोलण्यातही पोलिसांना विसंगती जाणवत असल्याने महिला पोलिसाकडून तिला बोलते केले. तिने आपणच व प्रियकर रमेश असे दोघांनी मिळून माझा नवरा पांडप्पाचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. तिने आपला गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांनी या घटनेतील रमेश बेडिगेर यालाही ताब्यात घेतले. त्यानेही आपला गुन्हा कबूल केला. पांडप्पा याचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी लक्ष्मी व तिचा प्रियकर रमेश या दोघांना कलम 302-201 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.